मंडळी, कढीपत्ता हा सर्वत्र उपलब्ध असतो. आपण तो भाजीत रोज वापरतो देखील, परंतु या पानाचे आश्चर्यकारक 13 फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. केस गळती व पांढरे केस तुमचे बघा, कढीपत्त्याची 2 कच्ची पानं रोज सकाळी उपाशीपोटी चावून चावून जर खाल्ली तर केस गळती आणि पांढरे होणारे केस त्वरित थांबतात. हा उपाय सलग 2 महिने केल्यास केस गळती 100% थांबून पांढरे होणारे केस देखील तुमचे काळे होण्यास सुरुवात होते. फक्त लक्षात घ्या, 2 पानं धुवून घ्या, सकाळी उपाशीपोटी चावून चावून खा. 2 महिन्यानंतर आश्चर्यकारक रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. दुसरा फायदा बघूया, वजन नियंत्रणात राहतं. सकाळी उपाशीपोटी 2 कढीपत्त्याची पानं चावून चावून खाल्ल्यानं तुमचं वजन वाढणं जे आहे ते त्वरित थांबणार आहे. कारण यात असणारं डायक्लोरोमिथेन एथिलीन तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चरबी साठवणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करतं. म्हणून सकाळी 2 चावून खा पानं मंडळी, आणि बघा वजन तुमचं नियंत्रणात येणार आहे. तिसरा फायदा बघूया, ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होत नाही. कढीपत्त्याचे सेवन आहारात नियमित केल्यानं तुम्हाला ॲनिमिया सारखा आजार होत नाही. ॲनिमिया हा रक्तातील काही घटक कमी पडल्यामुळे होतो. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम, लोह, झिंक, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे रक्तातील सर्व घटक परिपूर्ण होतात आणि म्हणून ॲनिमियापासून तुमचा बचाव होतो. चौथा आहे, मधुमेहापासून देखील बचाव होतो. 2 कच्ची कढीपत्त्याचं पाने सकाळी उपाशी पोटी चावून तुम्ही खा. साखरेची पातळी तुमची कमी होणार आहे, ज्यामुळे तुमचा मधुमेह जर तुम्हाला असेल तर नैसर्गिकरित्या ती साखर कमी होईल. ज्यांना पुढे मधुमेहाचा धोका संभवतो अशांनी देखील या कढीपत्त्याचं सेवन जर केलं तर तुमची साखर नियंत्रणात राहते. त्याचबरोबर असे इतके अनेक फायदे तुम्हाला होतात या कढीपत्त्याचे, त्याबरोबर भाजीबरोबर देखील पण खाल्ली पाहिजे. चेहऱ्यावरील पिंपल्स व मुरूम जातात. कढीपत्त्याच्या पानापासून बनवलेल्या तेलानं चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरूम जातात. याची पेस्ट देखील तुम्ही चेहऱ्याला लावली तरी मुरुमामध्ये चांगला फरक पडतो. 2 वेळेस हे तेल नियमित लावावं लागतं. त्याचबरोबर या तेलाचा सनस्क्रीन म्हणून देखील उपयोग करता येतो, ज्यामुळे सूर्यापासून निघणारी डायरेक्ट जी किरणं आहेत त्यापासून तुमचा बचाव होतो. हे मेडिकल आणि आयुर्वेदिक दुकानात देखील याचं तेल उपलब्ध आहे. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. कढीपत्त्यामध्ये जर तुम्ही नियमित सेवन जर केलं तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि यामध्ये असणारं जीवनसत्व तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं असतं. त्यामुळे रोजच्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्त्याचं सेवन आपण केलं पाहिजे. काहींना कढीपत्ता आवडत नाही, परंतु तुम्ही आवड नका बघू, कढीपत्ता खायला सुरू करा. 7वा फायदा आहे, थकवा येण्यावर परिणाम करा. काय तुम्हाला जर मॉर्निंग सिकनेस किंवा वीकनेस येत असेल, थोडं काम केलं तरी थकवा येत असेल, तर कढीपत्त्याचा काढा बनवून सलग 7 दिवस घेतल्यास थकवा पूर्णपणे निघून जातो. 1 ग्लास कोमट पाण्यात देखील घेतला तरी याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. 8वा जे आहे, सांधेदुखी किंवा हाडाच्या समस्या देखील नष्ट होतात. कढीपत्त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियममुळे सांधेदुखी व हाडांच्या समस्येवर नियमित कढीपत्त्याचं सेवन हा देखील एक चांगला आयुर्वेदिक उपाय आहे. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे हातापायाला येणारी सूज देखील या कढीपत्त्याच्या सेवनानं नाहीशी होते आणि म्हणून कढीपत्ता तितकाच महत्त्वाचा आहे. 9वा म्हणजे हृदयाचं आरोग्य तुमचं चांगलं ठेवलं जातं. बघा, शरीरास आवश्यक असणारं HDL कोलेस्ट्रॉल कढीपत्त्यापासून मिळतं. कढीपत्त्याच्या नियमित सेवनानं शरीरात आवश्यक नसणारं LDL कोलेस्ट्रॉल देखील नष्ट होतं. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असली की पर्यायानं हृदयाचं आरोग्य देखील तुमचं चांगलं राहत असतं. 10वा फायदा बघा, त्वचा रोगावर देखील प्रभावी आहे. कढीपत्त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेच, त्याबरोबर अँटी फंगल देखील आहे आणि ज्यामुळे त्वचा रोगावर कढीपत्त्याची पाने गुणकारी असतात. खोबरे तेलामध्ये या कढीपत्त्याच्या पानाची पेस्ट मिक्स करून हे त्वचेवर लावल्यावर अनेक प्रकारचे जे साधे तुमचे त्वचारोग आहेत याच्यामध्ये अत्यंत प्रभावी ही पानं आहेत. 11 बघा, लिव्हर म्हणजेच यकृताचे तुमचे जे आरोग्य आहे ते सुधारलं जातं. कढीपत्त्यामधील टॅनिन आणि कार्बाझोल अल्कलाइड हे तत्व तुमच्या लिव्हरची क्षमता वाढवतात, त्यामुळे कढीपत्त्याचं नियमित सेवन करणं गरजेचं आहे. सर्व भाज्यांमध्ये कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरला पाहिजे. त्याचबरोबर शक्य झाल्यास सकाळी उपाशीपोटी देखील किमान 1 पान तरी चावून चावून आपण खाल्लं पाहिजे. अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी